खारीसारखी कुसकुशीत भरपूर लेयर्स असणारी आज आपण लेयर्सवाली करंजी तयार करतोय। लेयर्सवाली करंजी तयार करण्यासाठी आपल्याला सारण कसं तयार करायचं आहे किंवा कणिक किती वेळ भिजवायची आहे ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। करंजीसाठी आपण ना पहिल्यांदा सारण तयार करूया आणि सारण तयार करण्यासाठी आपण ना गॅसवरती एक कढई ठेवली। कढईमध्ये किसलेलं खोबरं 2 वाटी एवढं घालून घेतलं। आता आपल्याला हे खोबरं ना लो फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे। जर आपण लो फ्लेमवरती खोबरं भाजून घेतलं ना तर खोबरं काय होतं, जास्त कुरकुरीत होतं आणि आपल्याला ते हाताने पण चुरता येतं। त्याच्यामुळे आपल्याला हे खोबरं ना लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। आणि सारणामध्ये थोडंसं जास्तीचं खोबरं असलं की सारणसुद्धा छान लागतं। त्याच्यामुळे आपण इथं 2 वाट्या एवढं सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, तेही छान असं भाजून घेतलं। त्याच कढईमध्ये आपण ना अर्धा चमचा एवढं तूप घालणार आहे आणि आता आपल्याला सुकामेवा भाजून घ्यायचा आहे। सुकामेवा भाजताना ना पहिल्यांदा आपल्याला ना मनुका तुपामध्ये फ्राय करायचा आहे। मनुक्याला थोडासा वेळ जास्त लागतो ना, म्हणून आपण पहिल्यांदा मनुके तुपामध्ये फ्राय केले। नंतर मग काजू, बदाम, पिस्ता आणि 1 चमचा एवढी खसखस घेतली। आता हे सर्व सुके मेवे आपण ना लो फ्लेमवरती भाजणार आहे। लो फ्लेमवरती आपल्याला ना ब्राऊन कलर येईपर्यंत हा सुकामेवा भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे करंजीमध्ये खाताना सुकामेवा छान लागतो। त्याच्यामुळे आपण लो फ्लेमवरती 2 मिनिटासाठी सर्व सुकामेवा भाजून घेतला। त्याच कढईमध्ये आता आपल्याला ना 2 चमचे एवढं तूप घालायचं आहे। तुपामध्ये आता आपल्याला बारीक असा 2 वाट्या रवा भाजून घ्यायचा आहे आणि रवा वापरताना ना असा बारीक वापरायचा, त्याच्यामुळे ना करंजी खातानाही छान लागते। जर आपण करंजीसाठी रवा जर मोठा वापरला ना तर करंजी खाताना सुद्धा ना चांगली लागत नाही, कारण मोठा रवा कसा दाताखाली येतो आणि तोंडामध्ये तसाच राहतो। त्याच्यामुळे आपल्याला सारणासाठी ना असा बारीक असा रवा वापरायचा आहे आणि तो लो फ्लेमवरतीच भाजायचा आहे। तरच आपला जो रवा आहे ना तो छान भाजला जातो आणि रवा जर भाजला गेला तर तो तेवढाच हलका होतो आणि पचायला देखील हलका जातो। त्याच्यामुळे आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे। जवळजवळ रवा भाजायला आपल्याला ना 15 मिनिट एवढे लागणार आहेत, परंतु तुम्ही रवा भाजताना लो फ्लेमवरतीच भाजून घ्या, तरच तो आतपर्यंत भाजला जातो आणि खायला सुद्धा छान लागतो। जर आपण मोठ्या फ्लेमवरती जर रवा भाजून घेतला ना तर रवा कच्चा राहतो, तेवढाच तो पचायला देखील जड जातो। त्याच्यामुळे आपल्याला रवा भाजताना सारणासाठी लो फ्लेमवरतीच भाजायचा आहे। आता इथं बघा, लो फ्लेमवरती आपण 15 मिनिट एवढा रवा भाजून घेतलेला आहे। आता मी परातीमध्ये जे खोबरं आहे ना आपण भाजून घेतलेलं ते थंड झाल्यानंतर बघा आता किती कुरकुरीत असं झालेलं आहे। मी हाताने देखील चुरते तरी ते चुरलं जातं, म्हणजे एवढं ते खोबरं कुरकुरीत होतं। रवा, सुकं खोबरं आणि जो आपण सुका मेवा घालून घेतलेला आहे ना ते एकत्र करून घ्यायचं आहे परातीमध्ये। नंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। साखर ना मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरवरती आणि आपल्याला साखर घालताना ना 1.5 वाटी एवढी सारणामध्ये आपण साखर घालून घेणार आहे। जर तुम्हाला जास्तीचं गोड आवडत असेल ना तर तुम्ही ह्या ठिकाणी 2 वाटे देखील साखर घालू शकता। मी 1.5 वाटीच घालून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी ना मी थोडीसं जायफळ किसून घालत आहे। त्याच्यामुळे छान फ्लेवर बसतो सारणाला, त्याच्यामुळे आपण जायफळ घातलेलं आहे आणि थोडीशी विलायची पावडर देखील घातलेली आहे। आता इथं बघा आपलं सारण देखील तयार झालेलं आहे। सारण आपण तयार करून घेतलं। आता आपल्याला ना कणिक मळायची आहे। त्यासाठी आपण ना परातीमध्ये 2 वाट्या एवढा मैदा घ्यायचा आहे आणि 2 वाट्या मैद्यासाठी आपल्याला बारीक असा रवा ना अर्धी वाटी घ्यायचा आहे। त्याच्यामुळे ना जास्त दिवस ना करंजी जी आहे ना ती कुरकुरीत राहते। त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी एवढा रवा वापरलेला आहे। रवा मैदा हिता आपण आता चाळून घेतला। नंतर मग चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आता आपल्याला ना 2 चमचे हिता पण पातेल्यामध्ये ना तूप घेतलेलं आहे। हे तूप आता आपल्याला ना गरम करून घ्यायचं आहे। गरम करता वेळी आपण कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे।
ते नंतर बघा इथं आपण मैद्यामध्ये घालून घेतलं। मैद्यामध्ये घालून घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला ना चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे, कारण कडकडीत असं आपण त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा हात नाही घालायचा, नाहीतर काय होईल हाताला चटके वगैरे लागतील। त्याच्यामुळे पहिल्यांदा चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आणि नंतर बघा मी इथं हाताने चांगलं तूप ना मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। मैद्यामध्ये मात्र आपल्याला तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी मैद्याच्या कणाला ना कणाला तूप लागलं पाहिजे असं आपल्याला ना हा मैदा चांगला तुपामध्ये आपण मैदा मिक्स करून घेतला। मैदा मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला ना मळून घ्यायचं आहे। मळताना ना आपल्याला पाणी थोडं थोडं घालत कणिक मळून घ्यायची आहे। कणिक थोडीशी आपल्याला करंजीसाठी मळायची आहे ना, त्याच्यामुळे घट्टच मळायची आहे, त्याच्यामुळे आपण इथं पाणी घालताना ना थोडं थोडं घालत ही कणिक मळून घेणार आहे। आणि कणिक मळल्यानंतर ती थोडीशी मळून घ्यायची हाताने, त्याच्यामुळे काय होतं कणकेमध्ये चिकटपणा तयार होतं आणि आपली जी पोळी आहे ना ते मध्ये चिरत वगैरे नाही। त्याच्यामुळे आपल्याला ना थोडीशी परातीमध्ये ही कणिक मळून घ्यायची आहे आणि भिजवण्यासाठी ना त्याच्यावरती आपल्याला आता एक ना वल्ला रुमाल टाकून घ्यायचा आहे। वल्ला रुमाल जर आपण असा टाकून घेतला ना, कणिक जी आहे ना ती आपली चांगली भिजल्या जाते, त्याच्यामुळे अर्धा तास एवढी आपण ना ही कणिक भिजवून घेणार आहे। तोपर्यंत आता आपल्याला ना करंजीसाठी आपण साठा तयार करून घेतोय। त्यासाठी वाटीमध्ये ना आपण 2 चमचे एवढं तूप घेतलं। तुपामध्ये आपल्याला 3 चमचे एवढा कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स करून घ्यायचा आहे साठा। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी ना तांदळाचं पीठ पण वापरू शकता 3 चमचे, आणि ते पण तुपामध्ये मिक्स करून त्याचा पण साठा बनवू शकता। इथं आपण कॉर्नफ्लॉवर घालून साठा मिक्स करून घेतलेला आहे। मिक्स करताना ना तो चमच्याने चांगला मिक्स करून घ्यायचा, जशी क्रीम असते ना त्या पद्धतीने एकदम फ्लफी झाला पाहिजे असं आपल्याला ना करंजीला लावण्यासाठी साठा तयार करून घ्यायचा आहे, जो आपण इथं तयार करून घेतला। आणि अर्धा तास एवढं पीठ पण भिजलेलं आहे। अर्ध्या तासानंतर बघा मी आता त्याच्यावरचा रुमाल जो आहे तो काढून घेतलेला आहे। कणिक पण छान अशी भिजलेली आहे। कणिक भिजली की कणिकेमध्ये ना चिकटपणा पण येतो आणि नंतर मग ही कणिक आपल्याला ना चांगली मळून घ्यायची आहे, जी आपण आता इथं हाताने चांगली मळून घेणार आहे। मळल्यानंतर त्याच्यामधला एक गोळा घ्यायचा, तळहातावरती कणिक हित आपण चांगली मळून घेणार आहे आणि कणकेचा बघा आपण पहिला गोळा तयार करून घेतला। असेच आपल्याला गोळे तयार करायचे आहेत। आपण ना 6 पोळ्या लाटून घेणार आहे ना, त्याच्यामुळे मी इथं बघा 6 गोळे एवढे एकसारखे ना आपण इथं तयार करून घेतले। त्याच्यातला एक गोळा घ्यायचा आणि बाकीची कणिक ना आपल्याला झाकून ठेवायची आहे। आपण लाटण्यासाठी इकडं पोळपाट घेतलेला आहे, पोळपाटावरती कणकेचा गोळा ठेवून आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे। आता आपल्याला ज्या ह्या पोळ्या लाटायच्या आहेत ना त्या एकदम पातळ अशा लाटायच्या आहेत, आणि जर तुम्हाला पीठ लावून लाटायचं असेल ना तरी तुम्ही पीठ लावून देखील ही पोळी लाटू शकता। मी पोळी लाटताना ना पीठ नाही वापरलेलं, कारण जी कणिक आहे ना ती आपली चांगली भिजलेली आहे। आपण अर्धा तास एवढी ना वला रुमाल टाकून जी कणिक भिजवली ना त्याच्यामुळे कणिक चांगली भिजल्या गेली। कणिक चांगली भिजली की त्याच्यामध्ये चिकटपणा तयार होतो आणि पोळी देखील बघा पोळपाटाला चिटकत नाही, पोळी सहज अशी लाटल्या जाते, जी आपण इथं लाटून घेतली। आणि लाटताना तिचे काठ देखील आपल्याला पातळ लाटायचे आहेत। जेवढी पोळी तुम्हाला मोठी लाटता येईल ना तेवढी मोठी लाटून घ्यायची आहे। जेवढी आपल्याला पोळी पातळ लाटता येईल ना तेवढी पोळी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे। आता इथं बघा मी अशी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे पहिली, ती ताटामध्ये इथं आपण ठेवून घेतली। अशीच मी दुसरी पण लाटली, तर तीही आपल्याला ताटावर एकावरती एक ठेवून घ्यायची आहे। जर एकावरती एक जर पोळी चिटकत असेल तर आपल्याला थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती पोळी टाकून अशा आपण ताटामध्ये सगळ्याच पोळ्या बनवून घेतल्या। पहिली पोळी इथं आपण पाटावरती घेतलेली आहे आणि थोडा थोडा बोटाने आपल्याला पहिल्यांदा साठा लावून घ्यायचा आहे पोळीला आणि नंतर मग तो बोटाने असा पसरवून घ्यायचा। त्याच्यामुळे आपल्याला ना पोळीवरती नीट साठाही लावता येतो आणि नंतर मग त्याच्यावरती आपल्याला दुसरी पोळी ठेवायची आहे, जी मी इथं ठेवून घेतली। दुसरी पोळी पण आपण पहिल्या पोळीवरती ठेवून घेतलेली आहे आणि ठेवताना ना तिच्यामध्ये पोकळी वगैरे नाही ठेवायची, अशी प्लेन करून घ्यायची। प्लेन करून घेतल्यानंतर आता तिच्यावरतीही आपल्याला ना साठा लावून घ्यायचा आहे, थोडा थोडा लावून नंतर मग तो बोटाने ना पसरवून घ्यायचा, त्याच्यामुळे साठा पण नीट लावता येतो पोळीला। आणि आता आपल्याला ना सर्वात जी शेवटची पोळी आहे ना 6वी, ती मी ठेवून घेतलेली आहे। 6व्या पोळीवरती पण आपल्याला वरच्या साईडला साठा लावायचा आहे।
वरच्या साईडला साटा लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या पोळीच्या कडा आहेत ना ते दोन्ही हाताने पकडायच्या आहेत आणि आपल्याला ना त्याचा एक घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे। रोल तयार करताना ना असा घट्टच रोल तयार करून घ्यायचा, त्याच्यामध्ये पोकळी वगैरे राहू द्यायची नाही। दोन्ही हाताने पकडून इथं आपण घट्ट असा रोल तयार करून घेतला। नंतर हाताने मी सरळ करून घेतला। आता आपल्याला ना हा रोल कट करून घ्यायचा आहे आणि कट करता वेळी ना आपल्याला ना जो चाकू वापरायचा आहे ना तो थोडासा कारी वापरायचा आहे, त्यानेच कट करून घ्यायचा आहे। जर आपण थोडासा बोतट चाकूने जर आपण रोल कट करून घेतला ना तर ते काय होतं, ज्या लेयर्स आहेत ना त्या दबल्या जातात। त्याच्यामुळे आपल्याला रोल कट करण्यासाठी इथं थोडासा ना चाकू जो आहे ना तो कारी वापरायचा आहे। इथं आपण रोल सगळा कट करून घेतलेला आहे। कट करून घेतलेल्या लाट्या आता आपल्याला ना डब्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत, डब्यामध्येच ठेवायच्या। जर आपण वरती ठेवल्या ना तर काय होतात, ह्या लाट्या कोरड्या पडतात, त्याच्यामुळे आपल्याला डब्यामध्ये ठेवून घ्यायची आहे। त्यामधलीच एक लाटी घेतलेली आहे मी पोळपाटावरती ठेवलेली आहे आणि तळ हाताच्या साहाय्याने पुढच्या साईडला थोडीशी दाबून तिरकी दाबून घ्यायची। त्याच्यामुळे काय होतं, दोन्ही साईडला ना एकसारख्या लेयर पण पडल्या जातात आणि लाटताना एकदम आपल्याला ना थोडीशी सावकाश अशी ना ही लाटी लाटून घ्यायची आहे। सावकाश लाटून घेतल्यामुळे काय होतं, ज्या लेयर्स आहेत ना त्या दबल्या जात नाहीत, त्यामुळे आपल्याला बेलण्याच्या साहाय्याने लाटी एकदम सावकाश लाटायची आहे आणि थोडीशी जाड लाटायची आहे। त्याच्यामुळे जी करंजी आहे ना ती लवकर नरम पडत नाही, त्याच्यामुळे इथं आपण थोडीशी लाटी जाडच लाटून घेतली। नंतर मग साच्यावरती ठेवून त्याच्यामध्ये आपण सारण भरून घेणार आहे। साच्यामध्ये कसं सारण भरपूर बसतं ना करंजीमध्ये, त्याच्यामुळे मी इथं साच्यामध्येच ही करंजी बनवून घेत आहे। आणि ज्या कडा आहेत ना त्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही दूध लावलं तरी चालेल, परंतु मी इथं पाणी लावलेलं आहे। आता साच्यामध्ये करंजी पॅक करून घ्यायची आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने दाबून एक्स्ट्राची जी कणिक आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे। एक्स्ट्राची कणिक काढून घेतल्यानंतर इथं बघू शकता आपली जी करंजी तयार झालेली आहे ना ती एकदम छान अशी तयार झालेली आहे। बिना साचेची आपण आता करंजी तयार करणार आहे। त्यासाठी बघा आपण जी लेयर्सवाला भाग होता ना तो तळहाताच्या साहाय्याने थोडासा तिरका दाबून ही सुद्धा आपण लाटी लाटून घेतली। एकदम सावकाश लाटायची, त्याच्यामुळे ज्या लेयर्स आहेत ना त्या दबल्या जात नाही आणि लेयरचा भाग आहे ना तो आपल्याला खालच्या साईडलाच ठेवायचा आहे। आणि इथं आपण बघा सारणही भरून घेतलं। सारण थोडंसं ह्या करंजीमध्ये ना कमी बसतं, 1.5 चमचा एवढं सारण बसलेलं आहे। कढईला पाणी लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही करंजी ना दुमडून घ्यायची आहे। दुमडल्यानंतर आपल्याला ती पॅक करायची आहे। बोटाच्या साहाय्याने ना त्या कडा दाबून घ्यायच्या, अशा कडा दाबून घेतली की करंजी पॅक होते। आणि नंतर बघा मी इथं फिरकीचा चमचा घेतलेला आहे, त्याने मी कट करून घेणार आहे। अशा देखील तुम्ही करंज्या बनवू शकता, ह्या देखील एकदम बनवायला सोप्या आहेत। किंवा तुम्हाला जर साच्यामधली करंजी बनवायची असेल तर तुम्ही साच्यामधली पण करंजी बनवू शकता। साच्यामध्ये काय होतं, जरा जास्तीचं सारण बसतं आणि ह्या करंजीमध्ये थोडंसं कमी सारण बसतं। आता इथं बघा मी ताटामध्ये करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत। अशाच आपण सगळ्या करून तयार घेणार आहे आणि तळूनही घेणार आहे। त्यासाठी आता आपल्याला गॅसवरती ना कढई ठेवायची आहे। करंजी तळण्यासाठी इथं आपण कढईमध्ये तेल ओतून घेतलं आणि आपल्याला लेयर्सवाली करंजी तळताना ना जास्त ना तेल गरम नाही करायचं, थोडंसं गरम करून घ्यायचं लो फ्लेमवरती आणि नंतर मग आपल्याला ना त्याच्यामध्ये करंजी सोडून घ्यायची आहे। जी इथं बघा मी तेलामध्ये सर्व करंज्या जेवढ्या आपल्याला तळायच्या आहेत ना तेवढ्याच करंज्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत। आता इथं मी 6 सोडून घेतलेल्या आहेत तेलामध्ये आणि तेल बघा फक्त गरम आहे आणि तेलावरती बघा आत्ताशे थोडेसे ना बुडबुडे येत आहेत, म्हणजे आपण आपल्या बोटाला सण होईल ना एवढं गरम तेलामध्ये आपण करंजी सोडून घेतलेली आहे। आणि आत्ता बघा ही करंजी तळायला लागलेली आहे। आता आपण लो फ्लेमवरती हिला तळून घेणार आहे। लो फ्लेमवरती आपल्याला ना एका साईडला ही करंजी ना 5 मिनिट एवढी तळून घ्यायची आहे आणि पलटवताना ना आपल्याला चमच्याने पलटवायचे आहे, कारण करंज्या कशा थोडंसं झाऱ्याने पलटवताना फुटल्या जातात। त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, पहिल्यांदा ना पलटवताना इथं चमच्यानेच पलटून घेतलेले आहे। करंजीला थोडासा बघा कलर आल्यानंतर मी काय केलेलं आहे, ही करंजी ना झाऱ्याने पलटून घेऊन तळून घेणार आहे आणि अशा कलरवरती देखील तुम्ही ही करंजी ना तेलामधून बाहेर काढू शकता। परंतु तुम्हाला जर खारीसारखा एकदम ब्राऊन कलर पाहिजे असेल तर बघा आणि आपण थोडीशी ही करंजी ना तळून घेणार आहे। मला थोडीशी ना ब्राऊन कलरवरती ही करंजी तळून घ्यायची होती, त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, करंजीला एकसारखा असा ब्राऊन कलर येऊ दिलेला आहे आणि नंतर मग ही करंजी ना मी तेलामधून बाहेर
काढलेले आहे। बघू शकता मस्त अशी आपली खुसखुशीत अशी करंजी तयार झालेली आहे। तसेच तिला छान असे ना पदरसुद्धा सुटलेले आहेत आणि दुसऱ्यांदा पण बघा आपण इथं करंजी अशीच तळून घेतलेली आहे तेलामध्ये। ताटामध्ये इथं आपण सर्व करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत। खारीप्रमाणे भरपूर लेयर्स असणारी खुसखुशीत अशी आपली करंजी तयार झालेली आहे। खायला देखील एकदम छान लागते। त्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।